मध्ये गॅप ठेवणं फार महत्त्वाचं असतं. म्हणजे एक कलाकार म्हणून स्वतःला जपण्यासाठी सुद्धा आणि तो जो तुम्ही जी भूमिका करताय ना त्याला पूर्ण न्याय देण्यासाठी सुद्धा. आणि मी तिची कामं बघत आलेली आहे, नाटकात म्हणू नकोस, कुठे कुठे सिरियलमध्ये सतत. कारण माहिती आहे, आवडती एक आहे मला, ती खूप आवडते. ती खूप स्वावलंबी आणि स्वतःच्या हिमतीवर पुढे आलेली कलाकार. नाही म्हटलं तरी वयोमानापरात्वे काही काही गोष्टी तुम्हाला सांभाळाव्या लागतात. त्याच्यामुळे आवाजाचा पिच बदलू नये म्हणून मग मी हा 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 वगैरे नाही करून लगेच मी दुःखी सीन नाही करू शकत. मला सीनमध्ये राहणं, त्या कॅरेक्टरमध्ये राहणं अतिशय महत्त्वाचं वाटतं. नमस्कार, मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. स्टार प्रवाह आणि दरवेळेला नवनवीन विषय घेऊन प्रेक्षकांसमोर येतच असते आणि याच सगळ्या वर्दळीमध्ये एक नवा कोरी मालिका आपल्या भेटीला येणार आहे, येड लागला प्रेमाचा. आणि याच मालिकेतील एक गोड कलाकार माझ्यासोबत आहे, नीनाताई माझ्यासोबत आहे. सगळ्यात ताई खरंच खूप धन्यवाद, आमच्यासाठी एक नवीन मालिका घेऊन आमच्यासमोर येतेस. याच मालिकेसंदर्भात किंबहुना या कॅरेक्टरबद्दल तुला विचारायला आवडेल की ह्या आधी एका वाहिनीवर तू काम केलं आहेस, त्या मालिकेतील तुझी भूमिका, त्याची एक छाप आज देखील प्रेक्षकांच्या मनात आहे. किती कस लागतो कलाकार म्हणून सुद्धा आणि एक प्रेक्षक म्हणून सुद्धा जेव्हा आपण स्वतःला बघतो तेव्हा की त्या मालिकेतील त्या भूमिकेला कोणत्याही पद्धतीने हातभार न लावता एक नवीन भूमिका जेव्हा आपण निभावतो असतो ती सुद्धा तेवढीच प्रेक्षकांना आवडली पाहिजे. काय सांगतो? नाही, निश्चित आहे. आम्ही तर हे भान नेहमीच ठेवते आणि म्हणूनच लोक म्हणतात की तितक्या मालिका तू केल्या नाही, पण त्याच्यामध्ये गॅप ठेवणं फार महत्त्वाचं असतं. म्हणजे एक कलाकार म्हणून स्वतःला जपण्यासाठी सुद्धा आणि तो जो तुम्ही जी भूमिका करताय ना त्याला पूर्ण न्याय देण्यासाठी सुद्धा. आता ह्याच्या आधी मी फार मोठी भूमिका केली आणि फार अतिशय म्हणजे खूप मोठ्या स्त्रीची मी म्हणजे तिच्या आयुष्यात, त्यांच्या आयुष्यात डोकावण्याची मला संधी मिळाली. त्याच्यानंतर थोडं हे आणि मग जी तुम्ही भूमिका घेता ना, म्हणजे तोपर्यंत लोकांचं एक थोडंसं तुम्ही पुढे गेलेलं असतं. त्याच्यामुळे मी त्या गॅप्स घेते आणि सांभाळते की आता आज इथे केलं आणि लगेच उद्या खलनायिका. त्याच्यामध्ये मी एक खलनायिका पण केली, पण तो एक केमियो रोल होता. तर हो, मी ठेवते, ती गॅप ठेवणं आवश्यक आहे कलाकार म्हणून मला स्वतःला सुद्धा आणि मालिकेला सुद्धा. म्हणजे किंवा त्या भूमिकेला एक त्याचा रिस्पेक्ट ठेवण्यासाठी, कुठलीही असो भूमिका, तिचा रिस्पेक्ट हा राहायला पाहिजे. बरं, तर मालिकेचा मी प्रोमो बघितला आहे. प्रोमोमध्ये तुझ्यासोबत एक खट्या जाऊबाई आहे जी तुझी एक गोड मैत्रीण आहे. तिने तर भरपूर कौतुक केले तुझं. काय सांगशील, कारण का ती सुद्धा तुमच्यासारखीच एक ठार वेडी अशी कलाकार आहे. काय सांगशील तिच्याबद्दल? किती मजा येते त्यासोबत असं आमने सामने? अतिशय म्हणजे कसं सांगू ना, मी एक तर आम्ही काम केलं एकत्र एका मालिकेमध्ये खूप वर्षांपूर्वीच्या, आणि मी तिची कामं बघत आलेली आहे, नाटकात म्हणू नकोस, कुठे कुठे सिरियलमध्ये सतत. कारण माहिती आहे, आवडती एक आहे मला, ती खूप आवडते. ती खूप स्वावलंबी आणि स्वतःच्या हिमतीवर पुढे आलेली कलाकार आहे आणि मला फार तिचं कौतुक वाटतं. फार मजा येते. काय आम्ही तसं मध्ये एकाच शाळेचे विद्यार्थी होत ना. नाही म्हणजे ऍक्टिंग ते वेगळं नाही की ही वेगळा राग आळवते, मी आणखीन तिसंच काहीतरी करते. म्हणजे एक पायंडा जो असतो डिसिप्लिनचा म्हणा किंवा हे असं, म्हणजे आमचे गुरु कदाचित वेगळे असेल, ती अर्थात माझ्याशी खूपच लहान आहे, पण मी म्हणते तसं एक पिचिंग म्हणा किंवा सूर एक सूर एकच असतो ना. अभिनयाचा सूर आमचा एक आहे आणि त्याच्यामुळे अशा तऱ्हेचं टशन मिळणं म्हणजे, कारण मी केलं आहे काम हिंदीमध्ये काही अशा की त्यांचं काहीतरी वेगळंच चालू असतं, मग अवघड जातं. पण इथे अवघड व्हायचा काही प्रश्नच येत नाही. आणि एकमेकांना गिव्ह अँड टेक तर फारच छान, मस्त. बरं, तर प्रोमो तर आम्ही बघितला. प्रोमोमधून आम्हाला थोड्या प्रमाणामध्ये असं सुद्धा वाटतं की तू सुद्धा खट्यासारखी वागतेस तिच्यासोबत. ऑन सेट कशी अशी धमाल मजा मस्ती झाल्या का की अरे अच्छा तू असं केलं माझ्यासोबत, चला आता तुला सांगते करून, असं काय? म्हणजे सीनच्या बाबतीत म्हणतात नाही, मी तशी थोडीशी सिरियस डिस्पोजिशनची असल्यामुळे मी सेटवर अशी एवढं हा हो करत नाही. त्याचं कारण असं की मी म्हटलं असं, माझ्यातला कलाकार खूप महत्त्वाचा वाटतो मला आणि तो जपण्याचा माझा प्रयत्न असतो. नाही म्हटलं तरी वयोमानापरात्वे काही गोष्टी तुम्हाला सांभाळाव्या लागतात. त्याच्यामुळे आवाजाचा पिच बदलू नये म्हणून मग मी हा 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 वगैरे नाही करून लगेच मी दुःखी सीन नाही करू शकत. मला सीनमध्ये राहणं, त्या कॅरेक्टरमध्ये राहणं अतिशय महत्त्वाचं वाटतं. ह्याचा अर्थ मी काय अगदी गंभीर वगैरे असते असं नाही, पण विषयांतर नाही करत शक्यतो. आणि हे सगळ्यांनाच माहिती आहे, म्हणजे माझ्याबद्दल हे प्रचलितच आहे की निना ते बोलल्याने ह्याचा अर्थ त्या रागवल्यात असं नाही, पण त्यांना त्या रोलमध्ये राहावं असं वाटतं. तर एकदा तो रोल हातात आला ना पूर्णपणे, कारण मालिकेचं कसं असतं ना, प्रेक्षक बघतात रोज, त्याच्याबरोबरच आमची पण कलाकार म्हणून वाढ होत असते त्या रोलमधली. तर तो एकदा ते पूर्ण झाल्यानंतर मग तुम्ही एक श्वास सोडू शकता, निश्वास म्हणतो ना आपण, तो सोडून मग मी म्हणे अरे काय म्हणतो तू, असं करू शकते. मालिका तर खरंच खूप चांगली रंगत आहे. म्हणजे आम्ही प्रोमो बघतो, प्रोमोतून खरंच खूप भन्नाट आम्हाला विषय बघायला मिळत आहेत. एक प्रेक्षक म्हणून सुद्धा आणि कलाकार म्हणून सुद्धा
तू या मालिकेच्या विषयाकडे कशा पद्धतीने बघतेस? मालिका म्हणजे गोष्ट अतिशय भक्कम पाहिजे असं ह्याच्या मताची मी आहे. म्हणजे मालिकेला रोज प्रेक्षकांना गोष्ट सांगायची आणि ती गोष्ट पुढे गेली पाहिजे. आणि ह्या गोष्टीची ताकद इतकी अमाप आहे. आणि ज्यांनी ही गोष्ट लिहिली आहे संदीप सिकंद, त्यांनी स्क्रीन प्ले पण लिहिला आहे, त्यांच्यावर मी काम केलेलं आहे. त्यांच्यावर मी 2 अतिशय महत्त्वाच्या मोठ्या हिंदी सिरियल्स केलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्यांची ताकद मला माहिती आहे ॲज अ स्क्रीन प्ले रायटर आणि ॲज अ स्टोरी रायटर. त्याच्यामुळे जेव्हा त्यांचा शो मला येतो मराठीमध्ये, मग मी का नाही म्हणेन. मला माहिती आहे की ते अतिशय, आणि सगळ्या व्यक्तिरेखा ते अतिशय उत्तम लिहितात. मी थोडा है बस थोडी की जरूरत आहे आणि यह मोहब्बत आहे 2 त्यांच्याबरोबर केलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांची ताकद माहिती आहे. त्यांना टेलिव्हिजन काय कळतो, टेलिव्हिजन कशाशी खातात हे संदीप सिकंदला अतिशय उत्तम कळतं. टेलिव्हिजनचा माणूस काय आवडलं पाहिजे? नाही, त्याचं जो अभ्यास आहे ना, माध्यमाचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे, ते त्याच्याकडे खूप चांगलं आहे. त्याच्यामुळे तो उत्तम स्क्रीन प्ले लिहू शकतो. आणि म्हणूनच मी ही मालिका घेतली की, आणि त्यात स्टार प्रवाह. एक असा प्रेक्षक असतो किंबहुना एक असा ऑडियन्स असतो जो आपल्या कामावर भरभरून प्रेम करत असतो. तो ऑडियन्स आपल्यावर वेळोवेळी शाबासकीसुद्धा देत असतो. पण कधी कधी हाच प्रेक्षक ना, मराठीमध्ये एक म्हण आहे की निंदकाचं घर असावे शेजारी, असं सुद्धा बघतो एक ट्रोलरच्या पद्धतीने. एक कलाकार म्हणून आणि एक सामान्य व्यक्ती म्हणून तू या सगळ्या गोष्टीकडे कशा पद्धतीने बघतेस? मला असं वाटतं ठीक आहे, मला पण झालं परवा ट्रोलिंग. मी काहीतरी कुठलं तरी रेस्टॉरंटचं काहीतरी टाकलं. ठीक आहे, ते काय फार सिरियसली घ्यायचं नसतं. म्हणजे मी म्हटलं असं, तुझा तो अभ्यास जरा चुकला. मी खूप ॲक्टिव्ह आहे सोशल मीडियावरती आणि मी स्वतः ते करते. आणि त्याच्यामुळे मला जे फॉलोअर ते माझे स्वतःचे कमवलेले फॉलोअर्स आहेत. असे कोणीतरी म्हणजे आणून दिलेले फॉलोअर्स नाही आहेत. आणि मी फेसबुकवर ॲक्टिव्ह आहे, याच्यावर पण इंस्टाग्रामवर तर विशेष आहे, ट्विटरवरती आहे. तर तिन्ही सोशल मीडियाज वेगवेगळे आहेत. त्याचं प्रेक्षक आणि त्याचं हे वेगळं आहे. फॉलोअर्स त्याचे वेगवेगळे असतात. आवडतं मला सोशल मीडियावर राहणं. मी जवळजवळ रोज एक पोस्ट टाकते. आणि काय ट्रोलिंग, हे बघ कसं आहे, सगळ्यांनीच सारखं कौतुक करत राहणं ही काय फार भूषण नाही वाटत मला याच्यात. सगळ्यांनी काय नाही ना ते काय छान आहे असं मला म्हटलं तर मला संशय येईल की इतकं का बरं कौतुक मी बरोबर तर 2 लोकांनी शिव्या देणं फार सेहत के लिए बहुत अच्छा होता है. क्या बात आहे. म्हणजे हे एवढं भारी उत्तर आहे की बाबा सेहत आपल्या स्वतःच्या स्वास्थ्यासाठी काय चांगलं आहे तर बाबा कोणीतरी 2 शिव्या दिलं पाहिजे म्हणजे आपण कळू की आपण आहोत बरोबर ना. खरंच खूप भारी वाटतं. तुर्तास ताई मी थांबतो कारण का बाकीच्या पत्रकारांना सुद्धा गप्पा मारायच्या आहेत. जाता आता पुन्हा एकदा ताई धन्यवाद लेट्स मराठीसोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुझ्यासोबत तुझ्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. आमची मालिका बघा, येडं लागलं प्रेमाचं, स्टार प्रवाहावरती 27 मेपासून रात्री 10 वाजता, सोमवार ते शनिवार. स्टार प्रवाहावर.